बातमी आजची काय आहे हे बघण्या अगोदर सर्व दर्शकांना विनंती आहे आणि आम्ही सर्व दर्शकांचे आभारही मानतो की त्यांच्या सहकार्यामुळे आमचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. सोबत आम्ही दर्शकांना विनंती करतो की आमच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन शेजारी जे जॉईन बटन आहे त्या जॉईन बटनला क्लिक करून आपण आम्हाला जॉईन व्हावे. चला तर मग आपण बातमीकडे जाऊ. मित्रांनो, आत्ता स्क्रीनवर आपण जे दृश्य बघत आहोत, ही दृश्य आहेत करमाळ शहरातील किल्ला विभाग येथील प्राचीन परंतु सध्या जीर्णोद्धारित केलेलं दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिराला जर बघितलं तर आपल्याला त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या गोलाकार पद्धतीत आहे. याचा जो गाभारा आहे म्हणजे देवालयाचा जो गाभारा आहे हा सुद्धा गोलाकार सूर्यासारखा गोलाकार आपल्याला बघायला मिळतो. बर, या मंदिराच्या समोर श्री दर्शनासाठी सुद्धा ज्या पादुका ठेवलेल्या आहेत, ह्या पादुकांवर सूर्याचा पहिला प्रकाश म्हणजे सूर्याची पहिली किरण ही त्या पादुकांवर येत असतात. श्रीच्या दर्शनासाठी या मंदिरात रोज भाविक भक्त गर्दी करत असतात. आता उद्या 14 तारखेला म्हणजे 14/12/2024 ला दत्त जयंती आहे. या दत्त जयंतीला या मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहेत आणि यासाठी दिवसभर लोकांची गर्दी राहणार आहे. धार्मिक कार्यक्रम दिवसभर असणार आहेत. संध्याकाळच्या वेळेला पूजा, आरती, प्रसाद वाटप हे समितीतर्फे समितीतर्फे करण्यात येणार आहे. ज्याची दृश्य आपण स्क्रीनवर बघत होतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, शेजारीच सबस्क्राईब बटन शेजारीच एक जॉईनचं बटन आहे. आपण आम्हाला जॉईंटही होऊ शकता. आशा आहे आपल्या लोकांच्या आशीर्वादामुळे आमचं चॅनलही समर्थ लेखणी हे मॉनिटाईज झालेलं आहे आणि त्याला 1000 व्ह्यूज आपल्याकडनं मिळतील अशी अशी मी अपेक्षा करत आहे. आपण आत्ता किल्ला विभागातील प्राचीन मंदिर आहे म्हणजे देवालय दत्तात्रय देवालय हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा दरवाजा सूर्यासारखा गोल असून सकाळी सूर्योदय झाला की सूर्याची किरणे श्रीच्या पादुकांवर येतात. असे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दर्शनासाठी 12ही महिने रोज भाविक भक्त गर्दी करत असतात. 14 डिसेंबर 2024 रोजी दत्तात्रय जन्मोत्सव आहे. संध्याकाळी 6:30 हा उत्सव दत्तात्रय उत्सव सुरू होणार आहे. यावेळी मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम असून संध्याकाळी श्रीस अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच पूजा, आरती इत्यादी वाटप देखील करण्यात येणार आहे. म्हणजे प्रसादाचे वाटप देखील करण्यात येणार आहे. देवालय समितीच्या वतीने भाविकांना उपस्थित राहण्याचं आव्हान देखील करण्यात आलं आहे. हो, आणि कोणाला जर काही देणगी द्यायची असेल या जन्मोत्सवासाठी जर देणगी द्यायची असेल तर त्यांनी 9421031401 म्हणजे 9421031401 या नंबरवर संपर्क साधा. परत आम्ही नंबर सांगत आहोत 9421
031401 या नंबरवर संपर्क साधून देणगीसुद्धा ते देऊ शकतात. या मंदिराचं खूप काही सुंदर असं वैशिष्ट्य आहे, जे आम्ही पुढील भागातून त्याबाबत सविस्तर सांगणार आहे. सदर वृत्त हे आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला, सोबतच लाईक करत चला. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आमचं समर्थ लेखनी मॉनिटाईज चॅनल झालेलं आहे. त्यामुळे सबस्क्राईब बटनाशेजारी जॉईन बटन आहे, त्यालाही आपण प्रेस करून आमचे मेंबर होऊ शकता, आम्हाला मदत करू शकता आणि आपण ती करालच अशी अपेक्षा ठेवतो. तूर्तास इतकेच.